तापमानाचा पारा 40 अंशा पुढे सरकत असताना माणसाला सावलीचा शोध घ्यावा लागत आहे. जामनेर शहरातील 100 वर्षापूर्वीची जुनी जिवंत झाडे गेल्या 15 वर्षात सर्वच तोडली गेली असल्याने रस्ते उन्हाने तापले आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली मोठी झाडे तोडणे आणि त्यानंतर दुभाजकावर फुलझाडे लावणे हे आता नित्याचेच झाले आहे. जामनेर शहरात नगरपालिका मोठा खर्च करून नवीन वसाहत कॉलनीमध्ये वृक्षारोपण करते. यंदा मात्र रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली आणि गटार बांधकामासाठी त्यांनीच लावलेली झाडे पुन्हा तोडली गेली. एकीकडे झाडांवर खर्च करायचा आणि दुसरीकडे ती झाडे थोडी वाढू पाहत असतानाच ती तोडायची, हा कुठला न्याय? भिंतीवर वृक्ष लावा, वृक्ष जगवा अशी जाहिरात करायची आणि प्रत्यक्षात मात्र वृक्षतोड करायची, हे समजण्यापलीकडचे आहे. अशा उन्हात उद्यानातील ही झाडे मनाला आकर्षित करतात. थोडा क्षण का होईना या झाडाच्या खाली बसावं आणि वामकुक्षी घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा होते. नशीब आपले की काही उद्याने अजूनही फुलांच्या झाडांनी बहरलेली आहेत. अशा उद्यानात सायंकाळच्या वेळेला विद्यार्थी, लहान मुले कुटुंबासह जातात आणि लहान मुलं त्या उद्यानातील खेळण्याच्या साहित्यांचा पुरेपूर आनंद घेतात. खरं म्हणजे निसर्ग भरभरून देतो, पण आपण माणूसच त्यात आडकाठी बनतो. आपल्या पूर्वजांनी लावलेली झाडे जेव्हा कापली जातात तेव्हा मन व्यथित होते. मात्र केवळ मन व्यथित करून उपयोग नाही, ही वृक्षतोड कोणीतरी थांबविली पाहिजे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिला जातो तर दुसरीकडे पर्यावरणावरच घाव घातला जातो. हे कोणीतरी थांबवलं पाहिजे. जामनेर शहरात वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरापुढे झाडे लावावीत असे नगरपालिकाही सांगते आणि शासनही सांगतं. काही जण झाडे लावतात सुद्धा, मात्र ती जगवावी कोणी हा प्रश्न आहे.